राष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा। नमस्कार, मी विजय चोरमारे। महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बोलणार आहे मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं मनोज जरांगे यांना दिलेलं आश्वासन, त्यानंतर ओबीसी समाज घटकांच्याकडून व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया आणि त्यातही विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या संदर्भात। म्हणजे आपल्याला आठवत असेल की यापूर्वी जेव्हा मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं त्यावेळी त्यांना विरोधासाठी छगन भुजबळ हे थेटपणे मैदानात उतरलेले होते। म्हणजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या संदर्भात सरकारची भूमिका एक होती आणि सरकारमध्ये असलेले छगन भुजबळ मात्र त्यावेळी मनोज जरांगे यांच्यावर तुटून पडलेले होते आणि त्या काळात अनेक महिने लोकांनी टीव्हीच्या पडद्यावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांचा सामना बघितलेला होता। असं आहे ना, ते जर तिकडे मराठा म्हणून जाऊ शकतात तर मी सुद्धा ओबीसी म्हणून जे आहे त्या गोरगरिबांसाठी लढू शकतो। म्हणजे मनोज जरांगे यांचं राजकीय आयुष्य किती आहे तर मनोज जरांगे यांचं राजकीय आयुष्य 2 वर्ष आहे। म्हणजे अवघ्या 2 वर्षात त्यांनी ज्या पद्धतीनं अंतरवाली सराटीपासून प्रवास सुरू करून मुंबईतल्या एका भव्यदिव्य आंदोलनापर्यंत मदल मारलेले आहे ते बघितल्यानंतर कुणालाही अभ्यासकांना सुद्धा आश्चर्य वाटावं अशी परिस्थिती आहे। म्हणजे मराठा समाजात इतके दिग्गज नेते असताना सुद्धा मराठा समाजातले सर्वसामान्य लोक एका सामान्य माणसाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कशा रीतीनं एकत्र जमतात याचं दर्शन मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाच्या निमित्तानं घडलेलं आहे। तर आत्ता म्हणजे मुंबईत ज्यावेळी मनोज जरांगे आले त्यावेळी त्यांच्या अंतरवाली सराटीतल्या आंदोलनात 2 वर्ष झाली। अर्थात 2 वर्षाच्या आधी अनेक वर्ष मनोज जरांगे स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या प्रश्नांच्यावर विशेषतः मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुद्धा आंदोलने करत होते, परंतु त्यांचं नेतृत्व मराठवाड्यातील त्यात सुद्धा काही विशिष्ट भागाच्या पुरतं मर्यादित होतं। पण अंतरवाली सराटीमध्ये त्यांनी हे उपोषण सुरू केलं, त्या उपोषणावर पोलिसांनी लाठीमार केला आणि त्या लाठीमारानंतर मनोज जरांगे यांचं नेतृत्व मोठं झालं आणि ते नंतर सुरुवातीला त्यांची मागणी ही मराठवाड्यातल्या कुणबी नोंदींच्या पुरतीच मर्यादित होती, पण लाठीमारानंतर त्यांचं नेतृत्व मोठं झालं आणि त्यांनी एकूण मराठा आरक्षण हा मुद्दा हातात घेतला। मग त्या आरक्षणात स्वाभाविकपणे मराठा समाजातल्या आरक्षणाची मागणी करणाऱ्या एका घटकाची मोठी मागणी अशी आहे की मराठा समाजाचं आरक्षण टिकायचं असेल तर त्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळायला पाहिजे आणि ज्यावेळी आपल्या आरक्षणात कुणीतरी वाटा मागतंय असं चित्र समोर येतं त्यावेळी संबंधित समाज घटक एकत्र होतात। त्या पाठीमागचं राजकारण सुद्धा महाराष्ट्रानं गेल्या अनेक वर्षात अनुभवलेलं आहे। म्हणजे ज्यावेळी मराठा समाज आपल्या न्याय मागण्यांच्यासाठी हक्कांच्यासाठी रस्त्यावर उतरलाय त्यावेळी ओबीसी समाज घटक त्यांच्या विरोधात उतरले आहेत। म्हणजे ओबीसी समाज घटकांना मराठा समाजाच्या विरोधात मैदानात उतरण्यास भाग पाडण्यात आलेला आहे। अर्थात वेळोवेळी त्या संदर्भात एकच प्रमुख नाव घेतलं जातं ते म्हणजे छगन भुजबळ यांचं। छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्याचं चित्र समाज माध्यमातून आणि एकूण माध्यमातून सातत्यानं रंगवलं जातं। मराठा समाजातल्या नेत्यांच्याकडून सुद्धा त्याला दुजोरा दिला जातो। म्हणजे भुजबळ विरुद्ध मराठा समाज असं एक पारंपरिक चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात रंगवलं जातं आणि ज्यावेळी मनोज जरांगे यांनी ही आरक्षणाची मागणी सुरू केली तेव्हा स्वाभाविकपणे या आरक्षणाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यावर त्यांनी टीका सुरू केली आणि छगन भुजबळ हे सुद्धा मनोज जरांगे यांच्या विरोधात मैदानात उतरले। म्हणजे सरकारची भूमिका वेगळी असताना सरकारमध्ये असलेले छगन भुजबळ मात्र सरकारच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन थेट ओबीसी समाजाचे नेते म्हणून आणि मग तो जो काय कलगीतुरा रंगत होता, एकमेकांच्या संदर्भात जी काही भाषा वापरली जात होती ती सगळीच अशी म्हणजे चकित करणारी होती, संभ्रमात टाकणारी होती। पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला जवळ महाराष्ट्राच्या बाहेर जाशील, मी नाही सोडणार। मग काही लोक जे आहेत धरतायत आग्रह आम्हाला याच्यात यायचं ह्याच्यात, अरे वेगळं आरक्षण घ्या तुमचं, ते पण दिलं फडणवीस आणि सरकारनं, ते पण दिलं, पण तरी म्हणतात नाही ओबीसीतच बसायचं। काय करायचं? अरे 374 जाती आहे तिथं। म्हणजे
अगदी नवख्या असलेल्या समाज जीवनात मनोज जरांगे यांच्या विरोधात दीर्घ अनुभव असलेले राज्याचे नेते असलेले छगन भुजबळ ज्या रीतीनं आक्रमकपणे बोलत होते, ते एकमेकांना ते ज्या भाषेत बोलत होते, ते सगळंच आश्चर्यचकित करणारं होतं. मला वाटतं ज्यावेळी पुन्हा निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रात महायुतीचं सरकार सत्तेवर आलं, तेव्हा पहिल्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ नव्हते. त्याचं कारण तेच असावं, त्यांनी मनोज जरांगे यांच्या विरोधात घेतलेली भूमिका. कारण छगन भुजबळ यांना जर मंत्रिमंडळात घेतलं तर मराठा समाज मोठ्या प्रमाणावर दुखावू शकेल, अशी एक भीती अजित पवार यांना असावी, किंवा मग भुजबळ यांच्या आधीच्या एकूण वर्तनाबद्दलची नाराजी म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून वगळलं गेलं असावं. पण छगन भुजबळ पुन्हा मास लीडर आहेत. ते काही ओबीसी समाजघातक त्यांना अजूनही नेता मानतात. त्यामुळं अशा मास लीडरला दुखावणं हे कठीणच असतं. पण अजित पवार यांनी ती जोखीम घेतली होती. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळलं होतं. पण वगळल्यानंतर छगन भुजबळ सातत्यानं सरकार विरोधात, पक्षाच्या विरोधात बोलत राहिले. म्हणजे आपलं उपद्रव मूल्य आहे, ते उपद्रव मूल्य छगन भुजबळ दाखवत राहिले आणि त्यामुळं एक पक्षात आणि सरकारमध्ये सुद्धा सतत अस्वस्थता निर्माण होत होती. नंतर मस्साजोगचं प्रकरण घडलं बीड जिल्ह्यातल्या, त्यानिमित्तानं वाल्मिक कराड, त्यानंतर धनंजय मुंडे यांचे कारनामे समोर आले आणि एका टप्प्यावर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. एक ओबीसी मंत्री मंत्रिमंडळातून वगळला गेला. ती जागा काही काळाने भरली गेली, ती छगन भुजबळ यांच्या रूपानं. म्हणजे ज्यावेळी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती, त्यावेळी छगन भुजबळ मात्र कुणाला तरी वगळून आपल्याला घ्यावं असं आपलं अजिबात म्हणणं नाही, आपण तसं पद स्वीकारणार नाही असं म्हणत होते. पण प्रत्यक्षात मुंडे यांच्या जागेवर भुजबळ यांची वर्णी लागली आणि भुजबळ मंत्री झाले. आता दुसरा टप्पा होता तो मनोज जरांगे यांच्या 29 ऑगस्ट पासूनच्या आंदोलनाचा. खरं तर या टप्प्यावर छगन भुजबळ आधीच्या तुलनेत खूप शांत होते. म्हणजे पूर्वी ज्या आक्रमकतेने बोलत होते, ज्या भाषेत बोलत होते, पुढाकार घेऊन बोलत होते, तसे बोलत नव्हते. उलट लक्ष्मण हाके आणि तत्सम मंडळी ही मनोज जरांगे यांच्या विरुद्ध बोलण्यासाठी पुढे होती. पण भुजबळ थोडे म्हणजे बचावात्मक परिस्थितीत होते. पण हे मराठा आंदोलन वाढायला लागलं आणि त्यानंतर मात्र छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजातल्या नेत्यांची मुंबईत बैठक बोलवली आणि त्यानंतर ते आक्रमक झाले. आणि मनोज जरांगे यांना सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात, त्याच्या विरोधात भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. म्हणजे पुन्हा सरकार एक भूमिका घेत असताना सरकारच्या भूमिकेच्या विरोधात भुजबळांनी पुन्हा दंड थोपटलेले आहेत. त्यांनी या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. म्हणजे पुन्हा इथं छगन भुजबळ हे सरकारसाठी अडचणी निर्माण करीत आहेत. अर्थात हे सरकारचं, महायुतीचं, भारतीय जनता पक्षाचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही राजकारण असू शकतं. त्या राजकारणाचा तो भाग असू शकतो. पण अजित पवार यांच्या दृष्टीनं मात्र ही गोष्ट अडचणीची ठरणार आहे. कारण भुजबळ यांच्यामुळं अजित पवार हे मराठा विरोधी आहेत असे एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्यात पुन्हा भुजबळ जर अशा रीतीनं उपद्रव करत असतील, सरकारच्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका घेत असतील, तर ते निश्चितच अजित पवार यांच्यासाठी अडचणीचं ठरणार आहे. आता भुजबळांच्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी मंत्रिपद महत्वाचं आहे का, तर भुजबळांच्यासाठी मंत्रिपद महत्वाचं आहे. मंत्रिपदाशिवाय ते अगदी पाण्याबाहेरच्या माशासारखे तळमळत राहतात, हे आपण बघितलेलं आहे. ते दाखवत नाहीत तसं, पण ते तळमळत असतात. त्यांच्या बोलण्यातून, उद्विग्नतेतून, त्यांच्या प्रतिक्रियांच्या मधून त्यांची ती अस्वस्थता दिसून येते. पण मंत्रिपदा इतकंच त्यांच्या दृष्टीनं आपलं सामाजिक नेतृत्व सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे इथं मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष ठाकत असताना, उभा राहत असताना आणि ओबीसी समाज घटकांच्याकडून अन्य काही नेते पुढाकार घेतून त्याला आव्हान देत असताना भुजबळ यांच्यासारख्या नेत्याची पुन्हा अस्वस्थता वाढते आणि आपलं ओबीसी समाज घटकांच्यातलं नेतृत्व बाजूला पडेल की काय अशी भीती त्यांना वाटत राहते. मला वाटतं त्यातूनच भुजबळ पुन्हा मैदानात उतरले दिसतात आणि सरकारच्या निर्णयाविरोधात भूमिका घेताना दिसतात. बघूया त्यांची ही भूमिका अजित पवार यांच्यासाठी किती अडचणीची ठरते, सरकारसाठी किती अडचणीची ठरते, भारतीय जनता पक्षासाठी अडचणीची ठरते का मदत करणारी ठरते. बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे नजीकच्या काळात या घटना घडामोडींच्याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. धन्यवाद.